पुण्यात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा कामावर जाण्याच्या वेळीच पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्याने नागरिकांकडून रोष। तर मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा। नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला। आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती। पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले। नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी। वकील अजय मिसर सरकारी पक्षाची बाजू मांडणार। आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मराठी पाट्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय। एका महिन्यात पाट्या मराठीत करा, अन्यथा दुकान बंद। पालिकेचा अल्टिमेटम। मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती घेणार। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना हवामान विभागाकडून तापमानाचा येलो अलर्ट। संभाजीनगर शहरात काल 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। भारत बांगलादेश सीमेवर युद्धपातळीवर कुंपण घालण्याचे आदेश। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय। बीएसएफकडे जमीन हस्तांतरित करण्याचे निर्देश। तमिळनाडूतील 717 मद्यविक्री केंद्र 2 आठवड्यात हटवा। मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय। शाळा प्रार्थनास्थळांच्या 500 मीटर परिसरातील मद्य दुकानांना टाळे लागणार।